नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. आज आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगवरचा दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहोत आणि हा प्रॉब्लेम इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्टवरचा आहे. तर मी प्रॉब्लेम वाचून दाखवतो. द फॉलोइंग इज द समरी ऑफ द एंट्रीज इन द कॉन्ट्रॅक्ट लेजर ॲज ऑन 31 डिसेंबर 2003 in respect of contract number 356. Material direct 50,000, material from store 6,000, wages rupees 17,000, direct expenses 6,000, establishment charges 9,000, plant 35,000, sale of scrap 2,000, subcontract cost 8,000. You are given the following information. Number 1, accruals on 31st December 2003 are wages rupees 1,000, direct expenses rupees 2,000. Number 2, depreciation on plant up to 31st December 2003 is rupees 10,000. Number 3, included in the above summary of entries are wages rupees 1,000, direct expenses rupees 2,000 and material used rupees 2,000 since certification. Number 4, material on site on 31st December 2003 costing rupees 8,000. Rupees 70,000 had been certified up to 20th December 2003 when 3/10 of the contract remained uncompleted. The total contract price is rupees 1 lakh. Prepare contract account number 356 and show what profit or loss to be transferred to profit and loss account for the year ended 31st December 2003. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचा आता आपल्याला सोल्युशन करायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट नंबर 356 असे अनेक कॉन्ट्रॅक्टरचे चालत असतात. त्यापैकी 356 क्रमांकाच्या कॉन्ट्रॅक्टचं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट या ठिकाणी ओपन करायचं आहे. तर दिलेली माहिती आता मी सोल्युशन करतो. तर पहा, मटेरियल डेबिट साईडला टू मटेरियल. तर या ठिकाणी पहा, डायरेक्ट मटेरियल आहे 50,000, डायरेक्ट 50,000 रुपये या ठिकाणी लिहा. त्यानंतर मटेरियल फ्रॉम स्टोर इथे लिहा, फ्रॉम स्टोर. फ्रॉम स्टोर 6,000. असं एकूण हे 56,000चं मटेरियल ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी खरेदी केलेलं आहे किंवा आणलेलं आहे. टू वेजेस, वेजेसचा खर्च आहे 17,000. 17,000 तो इनर कॉलममध्ये घ्या आणि खाली दिलेला आहे नंबर 1 मध्ये ॲक्रुअल ऑन 31st डिसेंबर 2003 आर वेजेस रुपीज 1,000. या ठिकाणी ॲड करा 1,000. म्हणजे वेजेसचे एकूण आपण 18,000 रुपये देणे आहोत. त्यापैकी 17,000 दिलेत आणि 1,000 रुपये द्यायचे राहिलेत, म्हणून ते त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत. त्यानंतर आहे पहा, डायरेक्ट एक्सपेन्सेस 6,000 टू डायरेक्ट एक्सपेन्सेस 6,000. यामध्ये प्लस करा ॲक्रुअल. डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲक्रुअल आहे पहा 2,000. हे झालं 6,000, सॉरी 8,000. 6 8,000 रुपये डायरेक्ट एक्सपेन्सेसचे त्या ठिकाणी आले. त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट चार्जेस 9,000. इस्टॅब्लिशमेंट
चार्जेस 9,000, इस्टॅब्लिशमेंट चार्जेस 9,000. त्यानंतर प्लॅन्ट आहे पहा, टू प्लॅन्ट 35,000, प्लॅन्ट 35,000. त्यानंतर सेल ऑफ स्क्रॅप, सेल ऑफ स्क्रॅप म्हणजे भंगार विकलेला आहे, 2,000 रुपये मिळालेत, उत्पन्न आहे, क्रेडिट साईडला लिहा. बाय सेल ऑफ स्क्रॅप 2,000. त्यानंतर सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट म्हणजे काही ठेक्याची कामं आपण उपठेकेदाराकडून करून घेतो. जसं आता इमारतीमध्ये रंगकाम आहे, लाईट फिटिंग आहे किंवा प्लंबिंगचं काम आहे, असे जे कामं आहेत ते आपण सब कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी देतो आणि त्यांच्याकडून करून घेतो. असं सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्टचा खर्च आहे 8,000. सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट ₹8,000. त्यानंतर यू आर गिवन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. त्यामध्ये नंबर 1 ॲक्रुअल्स आपण दोन्ही घेतलेली आहेत. वेजेस 1,000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस 2,000. त्यानंतर नंबर 2 डिप्रिशिएशन ऑन प्लॅन्ट अप टू 31 डिसेंबर 2003 इज ₹10,000. तर पहा, प्लॅन्ट 35,000 रुपयाचा आपण खरेदी केलेला आहे आणि त्याच्यावरचा जो घसारा किंवा डिप्रिशिएशन आहे 31 डिसेंबर 2003 पर्यंतचं ते डिप्रिशिएशन आहे 10,000 रुपये. तर आता या ठिकाणी घ्या क्रेडिट साईडला, बाय प्लॅन्ट इन हँड. प्लॅन्ट कितीचा आहे एकूण टोटल 35,000 रुपये आणि याच्यातून मायनस करा डिप्रिशिएशन 10,000. तर इथे किती राहिलं 25,000 रुपयाचं प्लॅन्ट इन हँड आहे. प्लॅन्ट इन हँड 25,000 रुपये हे अशा पद्धतीने दाखवायचे. त्यानंतर नंबर 3 इन्क्लुडेड इन द अबोव समरी ऑफ एंट्रीज ऑफ वेजेस ₹1,000, डायरेक्ट एक्सपेन्सेस ₹2,000 अँड मटेरियल यूज्ड ₹2,000 यूज्ड सिन्स सर्टिफिकेशन असं दिलेलं आहे. तर आपण ही ॲडजस्टमेंट नंतर घेऊया. मटेरियल ऑन साईट ₹8,000. 31 डिसेंबरला मटेरियल साईटवर आहे 8,000 रुपयाचं, ते घ्या. बाय मटेरियल्स ऑन साईट म्हणजे ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी मटेरियल उरलेलं आहे 8,000 रुपयाचं 31 डिसेंबर 2003ला. त्यानंतर पुढं दिले पहा नंबर 4 ₹70,000 वॉज हॅड बीन सर्टिफाईड अप टू 20th डिसेंबर 2003 व्हेन 3/10 ऑफ द कॉन्ट्रॅक्ट रिमेन्ड अनकम्प्लीट. तर पहा कॉन्ट्रॅक्ट जवळ म्हणजे 3.3 हा कॉन्ट्रॅक्ट एवढा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी पूर्ण व्हायचा राहिलेला आहे. 20 डिसेंबरला इंजिनियरने पाहणी केली त्या कामाची की किती ठेका पूर्ण झालेला आहे. तर त्यांनी जे प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या प्रमाणपत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की 70,000 रुपयाचं काम यांनी पूर्ण केलेलं आहे. आलं लक्षात. तर आता याला काय करायचं, बाय वर्क इन प्रोग्रेस बाय वर्क इन प्रोग्रेस असं लिहा. त्यामध्ये वर्क सर्टिफाईड किती रुपये 70 रुपये 70,000 सॉरी वर्क सर्टिफाईड आहे 70,000 रुपये म्हणजे इंजिनियरने प्रमाणपत्र दिलेलं आहे 70,000 रुपयाचं काम 20 डिसेंबर 2003 पर्यंत यांनी पूर्ण केलेलं आहे असं प्रमाणपत्र मिळालं. वर्क इन प्रोग्रेसमध्ये वर्क सर्टिफाईड 70,000 असं लिहा आणि वर्क अनसर्टिफाईड
अनसर्टिफाईड. आता हे वर्क अनसर्टिफाईड, आता पहा 20 तारखेला इंजिनियरने पाहणी केली आणि वर्ष संपते आपलं 31 डिसेंबरला. 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान काम चालूच होतं आणि त्या दरम्यान जे काम झालेलं आहे त्याच्यावर इथं तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे, इन्क्लुडेड इन द अबोव समरी ऑफ एंट्रीज वेजेस ₹1000, डायरेक्ट एक्सपेन्सेस ₹2000, मटेरियल ₹2000 असा खर्च झालेला आहे. म्हणजे ज्या तारखेला सर्टिफिकेट दिलेलं आहे, म्हणजे पाहणी केलेली आहे, 20 डिसेंबर 2003ला पाहणी केली आणि ₹70,000 काम पूर्ण झालं असं सांगितलं. त्या तारखेपासून 31 डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. तर त्या कालावधीच्या दरम्यानमध्ये मटेरियल 2000, वेजेस 1000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून 2000 असा ₹5000 खर्च त्या ठिकाणी झालेला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणून याच्यामध्ये ॲड करा वर्क अनसर्टिफाईड. म्हणजे ह्या 5000चं त्या पाहणीमध्ये आलेला आहे का उल्लेख? नाही आला, म्हणून त्याला काय म्हणायचं? वर्क अनसर्टिफाईड. पाहणी कधी झालेली आहे? 20 डिसेंबर 2003ला. तर त्या पाहणीमध्ये जेवढं काम आलेलं आहे ते 70,000चं आहे आणि 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर म्हणजे 11 दिवस जे काही काम झालेलं आहे ते काही पाहणी अहवालामध्ये आलेलं नाही. पण त्या कामावर त्या कॉन्ट्रॅक्टरचा काही खर्च झालेला आहे. तो खर्च किती आहे? एकूण ₹5000 आहे. त्यामध्ये वेजेसवर 1000, डायरेक्ट एक्सपेन्सेस 2000 आणि मटेरियलचे 2000 असा ₹5000 खर्च त्या ठिकाणी झालेला आहे. तर आता या ठिकाणी वाटल्यास मी डिटेलमध्ये लिहितो. मटेरियलवर 2000, वेजेस 1000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस 2000 असा हे ₹5000 खर्च झाला. आता यांची बेरीज करा. 70 अधिक 5 75,000. ह्याला काय म्हणायचं? दोन्हीला वर्क इन प्रोग्रेस म्हणायचं. हे 70,000 आणि हे 5000 या दोन्हीला मिळून वर्क इन प्रोग्रेस असं म्हणतात. तर चालू वर्षी हा ठेका पूर्ण झालेला नाही. चालू वर्षामध्ये ₹75,000 काम पूर्ण झालेलं आहे. त्यापैकी 70,000चं वर्क सर्टिफाईड झालेलं आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे. आता हे वर्क सर्टिफाईड का करावं लागते? कारण त्याच्या काही पर्सेंटेज रक्कम कॉन्ट्रॅक्टीकडून कॉन्ट्रॅक्टरला मिळत असते. आलं लक्षात? साधारण 80%, 75% किंवा 90% अशी रक्कम ह्या 70,000च्या रक्कम कॉन्ट्रॅक्टीकडून कॉन्ट्रॅक्टरला मिळत असते. म्हणून हे वर्क सर्टिफाईडचं प्रमाणपत्र घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे वर्क अनसर्टिफाईड जे आहे ते वर्क इन प्रोग्रेस आहे. ते पुढच्या वर्षी म्हणजे पूर्णत्वाला जाईल आणि पुढच्या वर्षीच्या पाहणी अहवालामध्ये हे 5000चं काम समाविष्ट होईल. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, टोटल कॉन्ट्रॅक्ट प्राईस इज ₹1,00,000. फक्त हे माहितीसाठी दिले. ठेक्याची किंमत किती आहे? तर ₹1,00,000 ठरलेली आहे. हे माहितीसाठी आपल्याला दिलेलं आहे. तर आता आपण काय करूया? प्रॉब्लेममध्ये ज्या नोंदी करायला पाहिजे त्या नोंदी आपण केलेल्या आहेत. आता आपण यांच्या बेरजा करूया. बेरजा करताना पहिल्यांदा एक आढावा घ्या. डेबिट साईड मोठी येईल का क्रेडिट साईड? हे 56, 35 आणि इकडचे आकडे 1,10,000 येते आणि इकडचे साधारण त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी बेरीज येते. तर पहिल्यांदा काय करा? डेबिट साईडची बेरीज करा. हे 3 शून्य, 8 आणि 7 14, 14 आणि 8 22, 22 आणि 9 31, 31 आणि 5 36, 36 आणि 8 44ला 4, हातचे आले 4, 5 आणि 4 9, 10, 10 आणि 3 13. ₹1,34,000 बेरीज आलेली आहे पहा. इथे 1,34,000. हे 3 शून्य, 5 आणि 2 7, 8 आणि 7 15 आणि 5 20 आणि 4 24ला 4, हातचे आले 2, 2 आणि 2 4, 7 आणि 4 11, 11 आणि 2 13. म्हणजे ₹24,000 या ठिकाणी लॉस झालेला आहे. ह्याला काय करा? बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करा टोटल अमाऊंट. जर अपूर्ण ठेक्यावर लॉस झाला तर तो 100% प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावा
आणि जर प्रॉफिट झाला तर मग त्याचं काय करायचं आपण ते नंतरच्या प्रॉब्लेममध्ये बघू. तूर्त एवढंच. तर इथं कंसात लिहा लॉस ट्रान्सफर्ड. तर पहिल्या ठेक्यावर 350 नंबरच्या ठेक्यावर या ठिकाणी लॉस झालेला आहे 24,000 रुपये आणि हा 24,000 रुपये लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेला आहे. आलं लक्षात. हा म्हणजे ठेका या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे. अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे याचे जे काही बॅलन्स आहेत काही ते बॅलन्स आपल्याला डेबिट साईडला ट्रान्सफर करून घ्यावे लागतात. टू वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस इथे लिहा ब्रॉड डाऊन किती रुपये 75 रुपये 75,000 रुपये. ठेका किती रुपयाचा आहे 1,00,000 रुपयाचा आहे. 1,00,000 रुपयाचं काम पूर्ण झालं आहे का नाही, फक्त 75,000 रुपयाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि बाकीचं काम हे वर्क इन प्रोग्रेस आहे म्हणून ते ब्रॉड डाऊन करून घ्या. वर्क इन प्रोग्रेस ब्रॉड डाऊन 75,000. त्यानंतर या ठिकाणी प्लॅन्ट इन हँड आहे पहा. टू प्लॅन्ट इन हँड. दुसऱ्या वर्षी त्या प्लॅन्टचा उपयोग त्या ठिकाणी केला जाणार आहे. आलं लक्षात. याला ब्रॉड डाऊन असं लिहा. प्लॅन्ट इन हँड 35,000चं प्लॅन्ट होतं, 10,000 रुपये घसारा गेला म्हणजे 25,000चं त्या ठिकाणी शिल्लक आहे, ते पुढच्या वर्षी वापरलं जाणार आहे. त्यानंतर टू मटेरियल इन हँड ब्रॉड डाऊन. तर इथं दिले पहा मटेरियल ऑन साईट ₹8,000. तर 8,000 या ठिकाणी घेऊन टाका. आता हे पुढे घेतलंच पाहिजे असं काही नाही, परंतु घेतलेलं बरं राहील. आलं लक्षात. इथपर्यंतच आपलं उत्तर आहे. आता हे ठेका अपूर्ण अवस्थेत आहे आणि त्या गोष्टी पुढच्या वर्षी वापरल्या जाणार आहेत म्हणून आपण त्या ब्रॉड डाऊन करून घेतलेल्या आहेत. घेतलं नाही तरी चूक नाही, घेतलं तरी चूक नाही. तुम्ही पहा हे अधिक बरोबर राहील. हे बरोबर आहे इथपर्यंतचं, परंतु असं केलं तर अजून त्यामध्ये म्हणजे चांगलंच होईल. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.